जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाचं यूट्यूब चॅनल एसपी टेक मराठीच्या एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये। मित्रांनो, यूट्यूबवरती चॅनल काढल्यानंतर प्रत्येकाची इच्छा असते लवकरात लवकर चॅनलला ग्रो करता आलं पाहिजे आपल्याला, आणि चॅनल ग्रो झाल्यानंतर लवकरात लवकर माझं देखील यूट्यूबमधून पेमेंट यायला पाहिजे। त्यामुळे मित्रांनो, प्रत्येकजण जो आहे तो व्हिडिओ व्हायरल होण्यासाठी किंवा व्हिडिओ जास्तीत जास्त लवकर चॅनल ग्रो होण्यासाठी, व्हिडिओला जास्त व्ह्यूज येण्यासाठी जितकी पण धडपड करता येईल प्रत्येक क्रिएटर करत असतो। या सगळ्यांमध्ये मित्रांनो मोलाचा वाटा असतो तो म्हणजे हॅशटॅगचा। जर तुम्ही व्हिडिओला योग्य हॅशटॅग लावत असाल तर मित्रांनो व्हिडिओ तुमचा लवकरात लवकर चांगले व्ह्यूज देऊन व्हायरल होऊ शकतो। सो त्यामुळे मित्रांनो आजचा टॉपिक आहे हॅशटॅग। हॅशटॅग लावायचा कसा, कुठल्या प्रकारचा हॅशटॅग लावायचा, किती हॅशटॅग लावायची, किती हॅशटॅग लावणं अलाउड आहे यूट्यूबवरती, सर्व काही आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिटेल्समध्ये बघणार आहोत। व्हिडिओ आजचा इंटरेस्टिंग झालेला व्हिडिओला पटापट लाईक करा। या चॅनलवरती तुम्ही नवीन पहिल्यांदाच आला असाल आपल्या एसपी टेक मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब नक्की करा, कारण मित्रांनो आपण आपल्या चॅनलवरती अशाच प्रकारे मराठीमधून यूट्यूबच्या टिप्स देत असतो। तर चला मित्रांनो, जराही न वेळ घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। ओके, तर मित्रांनो हॅशटॅग जो आहे तो तुम्ही यूज केल्यानंतर तुम्हाला फायदे काय काय होतात ते आधी आपण बघूया। मित्रांनो, हॅशटॅग जर तुम्ही योग्य यूज केला असेल आणि त्या टॉपिक रिलेटेड तुमचा व्हिडिओ देखील असेल तर मित्रांनो त्या हॅशटॅगवरती जे पण लोक क्लिक करतील त्यांच्यासमोर तुमचा व्हिडिओ नक्की सजेस्ट होतो। आता सजेस्ट झाल्यानंतर मित्रांनो बरेच लोक काय करतात, त्या व्हिडिओवरती क्लिक करून व्हिडिओ कंप्लीट बघतात। त्यामुळे मित्रांनो तुम्हाला तिथून इनिशियल बूस्ट भेटतो। ज्यावेळी व्ह्यूज चांगले यायला चालू होतील यूट्यूब अल्गोरिदम ऑटोमॅटिक तुमच्या व्हिडिओला जे आहे ते बूस्ट करत राहतो। सो मित्रांनो हॅशटॅग सुद्धा खूप महत्त्वाचे आहेत, जसं की आपल्याला टायटल, थंबनेल, डिस्क्रिप्शन सोबतच आपण जे टॅग्स लावतो त्याबरोबरच हॅशटॅग देखील महत्त्वाचे। आता हॅशटॅग म्हणजे थोडक्यात काय आपण समजून घेऊया। जो पण आपण टॅग लावत असतो एका सिंगल कीवर्डचा किंवा एक सिंगल जो वर्ड आपण यूज करतो त्या वर्डला जस्ट स्टार्टला हॅश लिहिल्यानंतर तो जो बनतो त्याला हॅशटॅग म्हणतो। त्याला आपण यूट्यूबवरती जे आहे क्लिक केल्यानंतर ब्ल्यू कलरमध्ये तो येत असतो, त्यावरती क्लिक केल्यानंतर त्याच्या रिलेटेड सर्व व्हिडिओज येतात। जसं यूट्यूबवरती आपण कीवर्ड सर्च केल्यानंतर व्हिडिओ येतात तसेच हॅशटॅग सुद्धा तुम्ही सर्च करू शकता यूट्यूबवरती। तर मित्रांनो बरेच तुम्ही हॅशटॅग बघितले असतील, जसे की ट्रेंडिंग आहे, व्हायरल आहे, हे सगळे हॅशटॅग मित्रांनो जास्त मोस्ट यूज केले जाणारे हॅशटॅग आहेत। तर मित्रांनो तुम्हाला हॅशटॅग यूज कसे करायचे आहेत, जो पण ज्याच्या रिलेटेड तुमचा यूट्यूब चॅनल असेल किंवा ज्या रिलेटेड तुम्ही आजचा व्हिडिओ बनवलेला असेल त्या रिलेटेड तुम्ही हॅशटॅग यूज करायचे। जसं की फॉर एक्झाम्पल आपण जर गेमिंग चॅनलमध्ये बघितलं, समजा मी गेमिंग चॅनलमध्ये माझं BGM आहे म्हणजेच पबजीवरती मी व्हिडिओज बनवतोय, तर मी हॅशटॅग कुठले कुठले यूज केले पाहिजे। जसं की सगळ्यात पहिला हॅशटॅग जो आहे तो म्हणजे गेमिंगचा हॅशटॅग तुम्ही गेमिंग यूज केला पाहिजे। जर तुम्ही मराठी भाषेतून व्हिडिओज बनवत असाल हॅशटॅग मराठी देखील यूज करू शकता। त्याचबरोबर तुम्ही जी गेम खेळता आहात जसं की BGM आहे तर BGMIचा हॅशटॅग यूज करू शकता। व्हिडिओमध्ये तुम्ही काय दाखवलेलं आहे, गेम प्ले दाखवलेला आहे, हॅशटॅग गेम प्ले टाकू शकता। सोबतच तुम्ही हेडशॉट वगैरे दिले असतील हॅशटॅग हेडशॉट देऊ शकता। तर अशा प्रकारचे जे मेन कीवर्ड ज्याला हायलाइट कीवर्ड आपण म्हणू शकतो ते तुम्ही हॅश लिहून जर लिहिले तर तिथून तुम्हाला इनिशियल बूस्ट भेटत असतो। आता मित्रांनो हॅशटॅग द्यायला किती पाहिजेत, जसं की तुम्हाला माहिती आहे बरेच क्रिएटर काय करतात, हॅशटॅगमधून व्हिडिओ व्हायरल होत असेल तर बरेच लोक 10, 50, 100 असे हॅशटॅग यूज करत असतात। पण मित्रांनो जर तुम्ही जास्तीत जास्त 20, 30, 40 असे हॅशटॅग यूज करत असाल तर तुम्हाला यूट्यूबची एक पॉलिसी आहे मिसलिडिंग मेटा डाटा, म्हणजे तुम्ही जो पण अल्गोरिदम आहे त्याला मिसगाईड करत आहात किंवा थोडक्यात त्याला जे आहे ते डिस्टर्ब करत आहात। त्यामुळे मित्रांनो तुम्हाला मिसलिडिंग मेटा डाटा अंतर्गत कम्युनिटी गाईडलाईन स्ट्राईक येऊ शकतो। सो तुम्ही हॅशटॅग यूज किती करायला पाहिजे, मॅक्स टू मॅक्स तुम्ही 10 ते 12 हॅशटॅग यूज केले तरी चालतील। आता यूट्यूबने असं कुठेही सांगितलेलं नाही की तुम्ही 10 किंवा 12 हॅशटॅग यूज करा, पण मोस्टली मित्रांनो यूट्यूबरच्या बोलण्यातून किंवा यूट्यूबरच्या व्हिडिओ मार्फत आपण ॲनालिसिस केल्यानंतर असं समजलं की जे मोठे मोठे यूट्यूबर्स आहेत ते 10 हॅशटॅगच्या वरती कधी हॅशटॅग लावत नाहीत। मिसलिडिंग मेटा डाटा अंतर्गत तुम्हाला जे आहे ते कम्युनिटी गाईडलाईन स्ट्राईक देखील दिला जाऊ शकतो। आता मित्रांनो जे तुम्ही 8-10 हॅशटॅग यूज करणार आहात त्यामध्ये महत्त्वाचा हॅशटॅग जो आहे तो ट्रेंडिंग हॅशटॅग एक नक्की यूज करा, सोबतच व्हायरल हॅशटॅग हा एक यूज नक्की करा। तर ह्या दोन हॅशटॅग जे आहेत व्हायरल आणि ट्रेंडिंग हे मित्रांनो जास्त सर्च केले जातात यूट्यूबवरती आणि प्रत्येक व्हिडिओला हे लागू होतात। सोबतच ज्या टॉपिकवरती तुम्ही व्हिडिओ बनवणार आहात, किचन रिलेटेड असेल किचन बनवू शकता, जी पण रेसिपी तुम्ही अपलोड केलेली हॅशटॅग रेसिपी टाका किंवा ज्या पदार्थाची रेसिपी बनवलेली त्या पदार्थाचं नाव टाका। समजा केक कसा बनवायला सांगितलं असेल हॅशटॅग केक टाकू शकता, डिझायनिंग केक टाकू शकता, चॉकलेट केक टाकू शकता, आईस केक टाकू शकता। तर अशा प्रकारचे ट्रेंडिंग जे कीवर्ड असतात ते तुम्ही हॅशटॅगला यूज करू शकता। सो मित्रांनो अशा प्रकारचे जर तुम्ही हॅशटॅग यूज करत असाल डिस्क्रिप्शनमध्ये, आणि बरेच लोक काय करतात हॅशटॅग जो आहे तो जे टायटल असतं त्या टायटलमध्ये टाकतात। मित्रांनो टायटलमध्ये तुम्ही एखादाच हॅशटॅग यूज करा, कारण जर तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये आणि टायटलमध्ये केला तर दोन्हीचा अर्थ सेमच होतो। फक्त तुम्ही टायटलमध्ये जे आहे ते हॅशटॅग जर यूज केले तर त्याचा थोडासा परिणाम होऊ शकतो तुमच्या अल्गोरिदमवरती। त्यामुळे एखादाच हॅशटॅग टायटलमध्ये टाकला तरी चालेल किंवा टायटलमध्ये हॅशटॅग नाही टाकला तरी चालेल, फक्त डिस्क्रिप्शनमध्ये हॅशटॅग तुम्ही लिहिले तरी चालतील। त्यासोबतच मित्रांनो जर तुम्ही शॉर्ट व्हिडिओ अपलोड करत असाल तर शॉर्टला एक 2-3 हॅशटॅग आहे ते तुम्ही यूज केले पाहिजे, जसे की शॉर्ट हॅशटॅग शॉर्ट आहे,
हॅशटॅग यूट्यूब शॉर्ट आहे आणि YT शॉर्ट, हे 3 हॅशटॅग मित्रांनो शॉर्टमध्ये देखील तुम्ही नक्की यूज करायला पाहिजे डिस्क्रिप्शनमध्ये. सो मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही जर लॉंग व्हिडिओ आणि शॉर्ट व्हिडिओला हॅशटॅग यूज केले तर निश्चितच तुम्हाला स्टार्टला जो आहे तो बूस्ट भेटू शकतो. आजचा व्हिडिओ मित्रांनो हॅशटॅगवरती होता. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. नेक्स्ट टॉपिक तुम्हाला कुठला हवा आहे तो देखील मला कमेंट करून नक्की सांगा. भेटूया पुढच्या एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली प्रो यूट्यूबर सिरीज नक्की बघा. जय हिंद, जय महाराष्ट्र.